तर फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे मस्त अशी अंडा करी। चला तर रेसिपीला आता सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे। बघा, कांदा मस्त असा भाजून झाल्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे। आता खोबरंही ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी इथं अंडी उकडून घेतलेले आहेत। बघा, मसाला वाटून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये आपला घरचा मसाला, हळद, मीठ, मिरची पावडर टाकून मसाला वाटून घेतलेली आहे। आणि अंडी तुम्ही बघू शकता, छान अशी ही गावरान अंडी आहेत। मस्त अशी उकडून साल काढून घेतलेला आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जो मसाला वाटण करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। मसाला वाटतानाच यामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहे की जेणेकरून यात सर्व मसाले एकत्रितपणे मिक्स होतात। बघा, आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतल्यानंतर हे मिक्सरचं असं भांडं आहे, त्यात थोडंसं पाणी टाकून कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता छान असा हा मसाला परतून होईपर्यंत इथं पाणीही गरम करायला ठेवलं आहे। मसाल्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतला आहे। आता गरजेपुरते मीठ घालून मसाला एकत्रितपणे मिक्स केला आहे। असा जर तुम्ही मसाला अंडा करी बनवली तर खूप छान आणि टेस्टी लागते। आता मसाला भाजून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, जेणेकरून याची तरी जी आहे ती अशीच राहते। बघा, किती छान असा मसाला भाजून झाला आहे, त्याला तरीही सुटलेली आहे। आता गरम पाणी घालून याला एक उकळी घ्यायची आहे आणि मस्त आपलं असं हे गावरान अंड्याची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे। आता यामध्ये ही अंडी सोडून घ्यायची आहे। अंड्याला मधोमध असे कट करून घेतलेले आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही अंडा करी आपण सर्व करणार आहोत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। चला बघा, किती छान अशी अंडा करी, कांदा, लिंबू आणि ही गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि भात। आणि नेक्स्ट रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की कोणती रेसिपी हवी आहे आणि या रेसिपीलाही नक्की कमेंट करा। थँक्यू।